कडी तुट आतून कडी लॉक पाहिजे ना मग. बाहेर दरवाजा उघडाच होता. दरवाजा उघडा होता. दरवाजा उघडा होता. चावी नाही ना मास्टर की. नाही पण ही कडी लावलेली नाही. ही कडी लावल्यावर कसं काय खोलेल मास्टर की मास्टर कीच नाही बाहेर पाठीमागे उघडून बाहेर गेले ना कोण. हा मग तोच विषय ना. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं हा दरवाजा उघडा होता, त्याच्यातून आम्ही बघितलं आणि बघितल्यानंतर आम्ही त्यांना झोपलेले औषध बघितलं. 9 वाजले. 9 वाजल्यानंतर बी 11 वाजेपर्यंत त्या महिला झोपलेल्या आहेत. म्हणून आम्ही त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, तर ते या मृत अवस्थेत म्हणजे त्यावेळेस हा दरवाजा उघडा होता असं त्यांनी सांगितलं. त्यांनी डायरेक्ट स्पष्ट सांगितलं लॉज मालकांनी. आणि CCTV वगैरे देण्यास सुद्धा लॉज मालकांनी नकार दिलेला आहे. म्हणजे आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं हे नाही राहिलेलं. CCTV आहे का इथं? तिथे एक CCTV दिसते, पण इथं आतमध्ये पण CCTV दिसत इथं नाही प्रिमायसेस मध्ये नाही का? प्रिमायसेस मध्ये दिसत नाही इथं. आता तुमचा आरोप असा आहे की आतमधून कडी होती, दरवाजा उघडा होता. नेमके आरोप काय? आता आरोप असा आहे का नेमकं कोण आलं होतं, कोण गेलं होतं. मग समजा महिला आतमध्ये झोपलेली आहे तर मग कडी का उघडी. तुमचा असा संशय की आतमधून कोणी बाहेर आलंय कडी उघडून? असं आम्हाला वाटतं. सगळं दिसतंयच ना स्पष्टपणे का दरवाजा उघडा होता म्हणून असं वाटतंच ना आम्हाला. हा, कारण जर एकटी महिला असेल तर आतून कडी लावून कडी लावूनच झोपणार आणि मग दरवाजा उघडा कसं काय. बरं मग यांना कळलं तर मग यांनी दरवाजा वगैरे तोडायला पाहिजे ना त्या महिलेचा. समजा बाहेर काढायला महिला अजून का उठली नाही, मग दरवाजाची कडी तुटलेली नाही किंवा अशा कुठल्याच गोष्टी ज्या गाड्याला पाहिजे ते दिसत नाही. स्पष्टपणे ते सरळ दरवाजा उघडून एंट्री अशी त्यांची झालेली आहे इथं. दरवाजा उघडा होता म्हणूनच ना. काही घातपात वाटतोय? नाही आता पोलीस त्यांचा तपास योग्य प्रकारे करतायत. त्यांच्यानंतर नक्की काही माहिती तुम्ही पाहिले नेमकी तुम्हाला काय वाटतंय? आता ह्या माहितीनुसार तर आम्हाला जसं तुम्ही बोलताय तशा पद्धतीने वाटतंय. पण आता पोलीस पण त्यांचा तपास चालू आहे. योग्य तपासामध्ये योग्य माहिती पुढे येईल, त्यानंतर ती कार्यवाही करतील. कारण आम्ही त्यांच्या CCTVची विचारणा केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे रेकॉर्ड नाही आणि सदर जिल्ह्याचा जो मालक आता हा जो दरवाजा थोडासा घाबरून किंवा घाबरल्या अशा अवस्थेत किंवा थोडासा काही कुणाचा धाक असल्यासारखा तो बोलत होता. म्हणजे दबाव खाली. त्याला आम्ही विचारल्यानंतर त्याने मध्ये काही गॅप घेतला. त्याच्यानंतर त्याने त्याचं उत्तर दिलं का माझ्याकडे कुठल्याही प्रकारची CCTVची व्हिडिओ नाही, डिलीट झालीत मला रात्री. ही कुठली पद्धत झाली त्याची बोलायची? रेकॉर्ड देखील दाखवलं नाही आणि CCTV देखील दिले नाही. दाखवलेलं नाही अजून. आम्हाला घटना समजतात आम्ही इथं पोहोचलोय. अजून आम्ही पोलिसांचा आता हा जो दरवाजा दिसतोय ह्या दरवाजाच्या असं की वगैरे वापरून आतमध्ये कोणी प्रवेश करू तसा करू शकत नाही. कारण तो दरवाजा कडी आतमधून सुद्धा कडी कोण आहे. समजा मास्टर कीचा दरवाजा असता मग दुसरीच्या यांच्याकडे असल्यामुळे मग ते उघडून आतमध्ये जाऊ शकता. ही पण कुठली नाहीच ना त्याला. सगळ्या गोष्टी अशा अस्तव्यस्त दिसतात. सेंटची बॉटल असेल, चाप असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी लेडीजच्या या ठिकाणी अस्तव्यस्त दिसतात. कशा पद्धतीने आता इथं तोडलेलं काही नाही. तुमचा आरोप नेमकी काही घातपाताचा वाटतोय की वेगळा काही संशय? नाही तर तशा पद्धतीने वाटते, पण पोलीस त्यांचा योग्य तो तपास करणार आहे. त्यामुळे आपण आता काही जास्त बोलून उपयोग. आता नियमाने जर लॉजिंग असेल तर त्या प्रिमायसेस मध्ये CCTV लावणं पाहिजे. दरवाजाच्या आतमध्ये कोण जाते हे कमीत कमी इथं दिसलं पाहिजे. आतमधली प्रायव्हसी असते तो भाग वेगळा आहे, पण कमीत कमी प्रिमायसेस मध्ये दरवाजाच्या आतमध्ये कोण जाते याची तरी CCTV तिथं पाहिजे. इथं कुठंच नाही ना CCTV. बाहेर 2च आहेत फक्त. 2 CCTVची पण फुटेज म्हणजे जे खाली बार आहे तिकडे CCTV आहे. बार आहे किंवा आपण जिना चढून वर आल्यानंतर त्या जिनाच्या याच्या काउंटरपाशी पण तिथं आहे किंवा त्यांच्याकडे रजिस्टर आहे. त्या रजिस्टरवरती पण पूर्णपणे व्यवस्थित माहिती नाही का कोण आलं होतं, कोण गेलं होतं, त्या महिलेसोबत कोणी होतं का, त्यांचं कोणाचं आधार कार्ड त्यांनी घेतलंय का. हे लॉजचे नियम आहेत. एक बॅगचा देखील जिना आहे, इकडून जे येत आहेत त्यांचे देखील फुटेज कशा पद्धतीने? मग तेच ते आता आम्ही अजून व्यवस्थित तिकडचे CCTV अजून बघितले. जिना जरी असला तरी पण रजिस्टरला पुढे जावंच लागणार आहे. रजिस्टरला नोंद पाहिजे ना व्यवस्थित, कोण आलं होतं, कोण गेलो होतं. काही नोंद दाखवली का तुम्हाला? नाही, काही नोंद नाही आमच्याकडे असं सांगता येते. याच्यात काहीतरी फ्रॉड दिसतोय आणि याचा आम्हाला हे भेटला पाहिजे, फक्त न्याय भेटला पाहिजे आणि कडक. बरं, त्या सदर महिलेला 9 वर्षाची मुलगी आज तिच्याकडे मानणार कोणी? आई वडील तिच्यावरच होते नाही का. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला सदर मिळतील का हा आमचा प्रश्न आहे. हीच ती रूम आहे खरं तर ज्या ठिकाणी त्या महिलेचा मृतदेह आढळून आला होता. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी छोटंसं म्हणजे टेडी बिअर दिसतंय. त्या महिलेचा चाप देखील आहे आणि सेंटची बाटली, परंतु या ठिकाणी चुना डबी देखील आहे, पाण्याच्या बॉटल आहेत काही.
त्याच्यानंतर हे चप्पल दिसत आहेत आणि हे वॉशरूम आहे आतमध्ये. वॉशरूममध्ये काही वस्तू नाही आहेत. आणि हे कपाट आहे त्यांचं जे रेग्युलर कपाट आहे ते. हा ठीक आहे ते असू द्या आक्षेपार्ह. परंतु आता ह्या दरवाजाला जर आपण पाहिलं तर हा कडी कोंड्याचा दरवाजा आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादी महिला हा पहा ना पहा, एखादी महिला ज्यावेळेस आतमध्ये असते त्यावेळेस हा कडी कोंडा जो आहे तो लावून, म्हणजे ही आतली कडी लावूनच ती झोपणार, बरोबर. आणि या दरवाजाला कोणती मास्टर की नाही आहे, म्हणजे हा दरवाजा मास्टर कीने उघडू शकत नाही. हा कडी कोंड्याचा दरवाजा आहे. मग जर ती महिला आतमध्ये झोपलेली आहे हे यांना कसं कळलं? जर यांनी दरवाजा तोडून, आपण असं गृहीत धरू की दरवाजा तोडून यांनी आतमध्ये प्रवेश केला, तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारची कटावणी लावलेली दिसत नाही आपल्याला. पहा, संपूर्ण धारकोड दरवाजाची आहे तशीच आहे. अशा अनेक प्रश्न तर त्या मुलीच्या नातेवाईकांनी उपस्थित केलेले आहेत. ते देखील आले. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला या ठिकाणी योग्य तो न्याय मिळावा. अनेक गंभीर प्रश्न तर त्यांनी उपस्थित केलेले आहेत. आणि या सगळ्यातून ठीक आहे, हाच तो लॉज आहे. आणि या ठिकाणी एक दुसरी एंट्री आहे लॉजला बाहेर पडायला. आपण जर पाहिलं तर या ठिकाणाहून एक एंट्री आहे की इथनं एक्झिट देखील करता येते. या ठिकाणी एक CCTV आहे, परंतु चालू आहे की नाही माहीत नाही. आणि हा सगळा प्रेमायसिस आहे लॉजचा. या लॉजच्या प्रेमायसिसमध्ये एकही CCTV आपल्याला दिसत नाही आहे. इथं जर पाहिजे वायफायचं दिसतंय, परंतु CCTV कुठे येत नाही. ही पूर्ण लॉबी आहे. या लॉबीमध्ये कुठेही CCTV दिसून येत नाही. आणि हीच सगळी बाब जी आहे ती गंभीर महिलेच्या नातेवाईकांनी उपस्थित केलेली आहे. या ठिकाणी त्यांचं काउंटर आहे की जिथं नोंद वगैरे होते. त्यांनी कोणत्याही प्रकारचं रजिस्टर तुम्ही मागणी केली त्यांच्याकडं? केली. त्यांनी दिलं नाही तुम्हाला? नाही दिलं, रजिस्टरला नोंद नाही. कोणत्याही प्रकारचं CCTV फुटेज दिलं नाही? म्हणजे CCTVच नाही इथे कुठं. इथं एक आहे फक्त, परंतु आतल्या प्रेमायसिसमध्ये एकही CCTV दिसत नाही. नाही आता हे काउंटरचं CCTV आहे, परंतु ज्या रूममध्ये समजा एंट्री प्रायव्हसी आतमध्ये, बरोबर. पण रूममध्ये कोण येतंय कोण जातंय याची कोणत्या प्रकारचा CCTV नाही. बरोबर. आता समजा इथनं माणूस आतमध्ये गेलाय, पण कुठल्या रूम मध्ये गेलाय हे कसं कळणार आहे आपल्याला? बरोबर आहे का नाही? त्या रूममध्ये कोण व्यक्ती गेले ते पण नाही कळणार ना. पण आता ठीक आहे, दोन साईडला दोन CCTV आहे. इथं एक आहे आणि आतमध्ये त्या साईडला एक आहे. जर बाहेर कोणी पडला असेल दोन फॅमिली आतमध्ये गेली तर मग नेमका हा माणूस त्याच फॅमिली सोबत आलेला आहे किंवा काय समजा घटना झाली हे कसं कळणार आहे आपल्याला? ठीक आहे. अनेक गंभीर प्रश्न तर या नातेवाईकांनी उपस्थित केलेले आहेत. हा बाहेर निघण्याचा मार्ग आहे. दोन CCTV त्या ठिकाणी दिसत आहेत. त्या मार्गाला आहे, एक या मार्गाला आहे आणि बाकी एकही CCTV त्या ठिकाणी नाही. पोलीस देखील तर त्या नातेवाईकांना घेऊन इथं आले होते. पोलिसांची गाडी देखील आहे. बघूया आता पुढे तपास काय होतो. परंतु नाही, नातेवाईकांनी जे आरोप केले ते अतिशय गंभीर आहेत.